वेलकम वेलकम या सेशनमध्ये. हे सेशन आपण याच्यासाठी घेतोय की आपला जे काही लॉंग टर्मचे गोल्स आहेत ते लॉंग टर्मचे गोल सातत्यानं टच मध्ये राहण्यासाठीच. म्हणजे आपल्याला आज दिवाळी झाली, उद्या परत आता संक्रांत आहे, संक्रांतीच्या नंतर गुढीपाडवा आहे, असे हे शॉर्ट टर्मचे प्लॅनिंग आपण इमिडिएटली करतो, लगेच करतो, त्याच्यामध्ये आपण नियोजन आपलं पक्का असतं. पण हेच जर पुढच्या दिवाळीचं किंवा 2 वर्षाच्या नंतरच्या दिवाळीचं जर आपल्याला विचारलं तर आपण ब्लँक राहतो, आपलं एवढं प्लॅनिंग नसतं. आणि ह्याच्यामुळंच ह्याचं मायक्रो डिसिजन जे असतात, म्हणजे छोटे छोटे जे ऍक्शन्स घेणं असतं, हे आपण घेतच नाहीये. तसंच फायनान्सच्या बाबतीत होतं. जे लॉंग टर्मचे गोल्स असतात, आपलं स्वतःचं रिटायरमेंट असेल, मुलांचं एज्युकेशन असेल, मुलांची लग्न असतील, आपलं एखादं घर घेणं असेल किंवा घरात एखादी मोठी सुधारणा करणं असेल, काही जर असलं तरी हे लॉंग टर्मचे गोल्स असतात. हे पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये रिवाइज झालं पाहिजे आणि ते झालं तरच आपला फोकस राहतो. नाहीतर काय होतं की दुसरं काहीतरी येतं, मार्केटमधला एखादा शायनी ऑब्जेक्ट येतो, म्हणजे आपल्याला कोणतरी इकडे इन्व्हेस्ट करा, इकडं असं होतंय, तिकडं तसं होतंय, किंवा ही ऑफर लागलेली आहे मॉलमध्ये, हे एकावर एक फ्री आहे, असं करत काहीतरी आपण डिसिजन्स घेतो आणि जो पैसा ज्या गोलसाठी, ज्या आपल्या ध्येयासाठी वापरायला पाहिजे होता तो आपण वापरत नाही आणि तिथं आपला तो खर्च होऊन जातो. आणि परत ते ध्येय जसं जवळ येतं मग आपली खडबडून जागा होतो, मग आपण धडपडायला चालू करतो की अरे आपल्याला हे करायचंय, ते करायचंय, वगैरे वगैरे. मग असं व्हायला नको म्हणून आपण सातत्याने भेटत राहतोय, याच्यामध्ये प्रश्न उत्तर वगैरे पण घेतोय. ठीक आहे. सो आता आजचा टॉपिक, आजचा टॉपिक पहा, एक बेसिक आहे. ठीक आहे. आणि दुसरं 2-3च कन्सेप्ट महत्वाचे मला ऍडव्हान्स लेवलवरती सांगायचे आहेत. ठीक आहे. सो काही लोक आता ह्या सेशनमध्ये नवीन असतील तर त्यांच्यासाठी मी बेसिक पासून चालू करतो. मी ते पण एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगतोय. येस, मी आता स्लाइड शेअर करतोय. येस. सो म्युच्युअल फंड सही आहे. हे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच वेळेला तुम्ही सोशल मीडियावरती असेल, टीव्ही मध्ये असेल, किंवा तेंडुलकर, धोनी वगैरे असे भरपूर ब्रँड अम्बॅसेडर आहेत. सो यांच्या माध्यमातून पण आपण ऐकलं असेल की म्युच्युअल फंड सही आहे. सो तर याच्याबद्दलचे ना बेसिक इन्फॉर्मेशन देण्याचा आता मी प्रयत्न करतोय आणि नंतर मग आपण ऍडव्हान्सकडे जाऊ. ठीक आहे. सो हे असं माध्यम आहे म्युच्युअल फंडचं. म्युच्युअल फंड सही हे एवढ्यासाठीच म्हटलं जातं की आपले जे पण काही लॉंग टर्मचे गोल्स आहेत, मुलांचे एज्युकेशन असेल, स्वतःची रिटायरमेंट असेल, मुलांचं लग्न असतील वगैरे, किंवा घर, गाडी असेल, हे सगळी ध्येय ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून व्यवस्थित पूर्ण करता येतात. हे कशी पूर्ण करता येतात ते आता आपण पाहूया. म्युच्युअल फंड मध्ये किंवा एकंदरीत कुठेही इन्व्हेस्टमेंट करत असताना इन्फ्लेशन हा हा विचार किंवा हा मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे. इन्फ्लेशन म्हणजे काय, तर महागाई. मग महागाई म्हणजे काय, तर इथं आपण पाहू की सोनं आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे आणि दूध आहे, असे हे दैनंदिन वापरातले 4 आयटमचं एक उदाहरण घेतलेलं आहे. आणि ते गेल्या 30 वर्षांचा विचार करून घेतलेला आहे. म्हणजे 1990 साली 3200 रुपये तोळा असं सोनं होतं 10 ग्रॅमचं. पेट्रोल 9-9.5 रुपये होतं, डिझेल 4 रुपये होतं, आणि दूध 6 रुपये लिटर याप्रमाणे होतं. तेच आता 2024 साली गोल्ड आहे जवळपास, इथं आता हे जे प्रेझेंटेशन बनलेलं आहे मार्च 2024चं प्रेझेंटेशन आहे, त्याच्यानंतर ही गोल्ड वाढलेलं आहे. पण इथं प्रेझेंटेशन मध्ये घेताना 67-68 हजार रुपये घेतलेले आहेत. तर ही जी वाढ आहे 3200 रुपये पासून ते 67-68 हजार रुपये, आज आपण 80 हजार रुपये जरी पकडले तरी ह्याचं जे ॲव्हरेज आहे हे 9 ते 10% आहे. ठीक आहे. तसंच पेट्रोलचं 6 ते 7%, डिझेलचं 8-9%, 10%, दुधाचंही तसंच 8-9%. ही झाली महागाई. म्हणजे तीच वस्तू घ्यायला जस जसं वेळ जाईल तस तसं ती वस्तूची किंमत वाढते. आता हेच जरा दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण समजून घेऊ. म्हणजे आपल्याकडं 1990 साली साधारण 1 लाख रुपये आहेत असं जर समजलं आणि ते आपण कपाटात ठेवले, आपल्या घरी ठेवले, तर आजच्या तारखेला त्या 1 लाखाची किंमत 1990 पासून आजपर्यंत 1 लाखाची किंमत ही साधारण 10 हजार रुपये बनते. अशी ही पैशांचे महत्व किंवा पैशांची किंमतच कमी होत्या, हे झालं महागाईचं इम्पॅक्ट.
मग हे आपण समजून कशासाठी घ्यायचं आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की महागाईपेक्षा 2-3% तरी आपल्याला एक्स्ट्राचे रिटर्न भेटले पाहिजे. बस एवढाच याचा पर्पज आहे. मग आता इथं पुढचं उदाहरण घ्या. घर खर्च ज्यावेळेस 2014 साली 25,000 रुपये लागत होते. आज साधारण 24 मध्ये 40-50 हजार रुपये लागतात. अजून 10 वर्षांनी किती रुपये लागणार आहेत? 7% कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही विचार करा किती कॅल्क्युलेट करायचं ते बघा. तसंच 2014 साली हे IIM अहमदाबादची फी आहे. 14 लाख रुपये लागत होते तिथं IIM मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. 2024 साली म्हणजे चालू वर्षी 25 लाख रुपये लागतात. लग्नाचाही सर्वसाधारण खर्च 2014 साली 9-10 लाख रुपये लागत होते. 2024 साली 18 ते 20 लाख रुपये लागतात. सो हे सगळ्याच ठिकाणी अशी महागाई वाढते. मग महागाई त्याच्यावरती मात करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण असा असेट क्लास निवडला पाहिजे, असं माध्यम निवडलं पाहिजे की हे महागाईपेक्षा 1-2%, 3%, 4% आपल्याला एक्स्ट्राचं रिटर्न भेटेल. मग याच्यासाठी हे एक सूत्र आहे. हा योग्य मार्ग आहे. जो आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना लवकर सुरुवात करायची, योग्य असेट क्लास निवडायचा. त्याच्याबद्दलच आता आपण बोलणार आहे की कोणता योग्य आहे ते, आणि सातत्याने इन्व्हेस्टमेंट करत राहायचं, तरच आपली सगळी गोल अचीव होऊ शकतात. आता स्टार्ट अर्ली. इथे एक असं उदाहरण घेतलेलं आहे की मिस्टर अर्ली आणि मिस्टर लेट. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 25व्या वर्षी स्टार्ट केली इन्व्हेस्टमेंट, 35 वर्षापूर्वी त्या 10 वर्षांमध्ये 10,000च्या SIP प्रमाणे त्यानं 42 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याचे बनतायत साधारण 6,43,43 लाख रुपये. आणि दुसऱ्यानं 45व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली, डबलनी स्टार्ट केली, आणि त्याच्यासाठी तो 15च वर्ष इन्व्हेस्टमेंट पिरियड आहे. त्याचे बनतायत फक्त इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे 36 लाख रुपये, आणि त्याचे बनतायत 1 कोटी रुपये साधारण. मग हे इकडं 6 कोटी रुपये बनतात आणि इकडे 1 कोटी बनतायत. तर याच्यामध्ये फक्त अर्ली लवकर जेवढं सुरुवात करेल ना तेवढा त्याचा बेनिफिट भेटतोय. आता इथं असेट क्लासचं एक उदाहरण आहे बघा. हे जे निळ्या रंगात जे आपल्याला बार दिसतात, हे बार असे आहेत. पहिल्यांदा हे सांगतो की हे वेगवेगळे आहेत. हे पहिला आहे इन्फ्लेशनचा, दुसरा आहे गोल्ड सोन्याचा, तिसरा सिल्वर, चौथा बँक डिपॉझिट, नंतर कोऑपरेटिव्ह डिपॉझिट, आणि नंतर हा सेन्सेक्स. सो याच्यामध्ये इन्फ्लेशन कन्सिडर केलं, हे रेड मध्ये जे आहे ते ऍक्च्युअली रिटर्न्स आहेत. म्हणजे जो काही परतावा भेटलाय त्याच्यामधून इन्फ्लेशन जर वजा केलं तर ऍक्च्युअली हे रिटर्न भेटतात, की जे हे सगळ्या शेवटच्या सेन्सेक्सच्या याच्यामध्ये 8.25% रिटर्न एक्स्ट्राचे भेटलेले आहेत. महागाई वजा केली तर हे 8% रिटर्न्स भेटतात. आता हा झाला असेट क्लास आपण निवडलं की आपलं एकच पॅरामीटर इथं कन्सिडर केला की महागाईपेक्षा 2-4% जर आपल्याला एक्स्ट्राचे रिटर्न भेटले तर तो झाला आपला असेट क्लास. तर इथं आपल्याला हे लक्षात येतं की सेन्सेक्सनेच आपल्याला चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. मग आता सेन्सेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कसं करायचं ते पाहूया आपण. आजपर्यंत सेन्सेक्सनी 1979 पासून ते 2024 पर्यंत, आता इथं जरी आजच्या डेटला 84चा सेन्सेक्स नसला, 84,000चा सेन्सेक्स नसला, 78-79,000 आजच्या डेटला आहे, तर तरी सुद्धा साधारण 15% ॲव्हरेज रिटर्न दिलेले आहेत. मग आता ही इन्व्हेस्टमेंट आपण 100 रुपये पासून कितीही करू शकतोय. मंथली करू शकतोय, पैसे जसे येतात तसे आपण करू शकतोय, कधीही काढायचं म्हटलं तर आपण काढू शकतोय. पण याच्यामध्ये लॉंग रन मध्येच पैसे चांगले बनतात. तर त्याच्यासाठी ना इथे एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की म्हणजे आईन्स्टाईन म्हणतात इथं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. म्हणजेच साधारण 100 रुपये 30 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याची व्हॅल्यू होते साधारण 3,000 रुपये, फक्त 100 रुपयांची. म्हणजे चक्रव्याढ व्याजावरती चक्रव्याढ व्याज अशा स्वरूपात हे वाढत जातं.
आणि हे वेळ वेळ हा एकच असा पॅरामीटर आहे की आपण इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपले पैसे बनतात. आता इथं ना ऍक्च्युली एक उदाहरण असं घेऊ आपण. हे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत तिथं म्युच्युअल फंड मध्ये सीपच्या माध्यमातून म्हणजे SIP च्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत राहायचं, टॉपअप करत राहायचं वगैरे वगैरे. आपण हा डायरेक्टली आपण SIP बद्दल बोलूया. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, इथे एक एक्झाम्पल दिले. कोणताही फंड घेतलेला नाहीये एक्झाम्पल मध्ये, कोणतीही स्कीम्स घेतलेली नाहीये. तर इथं प्युअरली इंडेक्स फंड घेतलाय, सेन्सेक्स घेतलेला आहे. ठीक आहे. ह्या सेन्सेक्स मध्ये साधारण 2001 साली जर आपण 10,000 रुपयांची SIP चालू केली पर मंथ, तर आजच्या डेटला काय परिस्थिती आहे आणि ते 10,000 रुपये इन्व्हेस्ट होत असताना कसे होतात, त्यात तो प्रवास आता सांगणं गरजेचं आहे. कारण करंट म्हणजे सद्यस्थितीची मार्केटची कंडिशन पाहता लोकांचे मायनसमध्ये रिटर्न दिसत असतील, पण मायनसमधले रिटर्न्स हे ऍक्च्युली मायनसमध्ये नसतात, हे ह्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल. साधारण वर्षभरामध्ये म्हणजे 2001 पासून चालू केलेली ही इन्व्हेस्टमेंट इंडेक्स फंड मध्ये ह्या वर्षभरामध्ये 1,20,000 रुपये घातले, इन्व्हेस्टमेंट केली गेली. त्याचं व्हॅल्युएशन 99,000 आहे, म्हणजे कमी आलं. साधारण 30-31% मायनसमध्ये होतं. पुढच्या वर्षी काय झालं, परत 2002 साली परत 1,20,000 ऍड झाले त्याच्यात. परत मार्केट डाऊन होतं 6%. त्या 2,40,000चे 2,23,000च राहिले. 2 वर्ष सलग निगेटिव्ह होतं, लक्षात घ्या. परत 2003 साली परत 1,20,000 रुपये ऍड झाले, प्रत्येक महिन्याला 10-10,000 रुपये प्रमाणे. तर ते काय झाले, 3,00,000 म्हणजे 3,60,000चे 3,15,000च राहिले. परत इथं वजा 8% आहेत. 2003 ची ही परिस्थिती आहे. आता इथं असा विषय येतो की जर एखादा इन्व्हेस्टर कंटिन्युअसली 3-3 वर्ष त्यानं वाट पाहिली तरी पण तो निगेटिव्ह आहे, अशा वेळेस तो मग इथं अस्वस्थ व्हायला लागतो, पॅनिक होतो. अरे इतकी वर्ष मी इन्व्हेस्टमेंट करतोय, मग त्यापेक्षा मग मी FD मध्ये ठेवले असते, त्यापेक्षा मग फिक्स रिटर्न देणारे प्रोडक्ट्स मध्ये घेतले असते, असे विचार यायला लागतात. सो अशा वेळेस इथं थांबणं गरजेचं आहे. इथं ऍडवायझर सोबत असेल तर ऍडवायझरला विचारलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पण इथं जर तुम्ही नाही केलं तर मग खऱ्या अर्थानं पैसे नाहीत बनणार आपले. तर पैसे बनण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आपण अगोदरच्या पॉवर ऑफ कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याजावरती चक्रवाढ व्याज हे लागतं, हे लागत असताना आपण हे पाहिलं की वेळ दिला पाहिजे. मग आता ह्या उदाहरणात काय होतंय पाहूया आपण पुढं. परत 2004 साली त्याच्यामध्ये आपण 1,20,000 रुपये ऍड केले, टोटल झाले 4,80,000 रुपये. आता मात्र इथं डायरेक्टली एकाच वर्षात 23% वाढ झालेली आहे. म्हणजे साधारण 4,80,000 रुपयांची झाले 7,52,000 रुपये. हा फरक असतो एकाच वर्षात. चित्र पलटलं. आता पुढं मग प्रत्येक वर्षी हे झालं 5व्या वर्षी परत 1,20,000 रुपये याच्यामध्ये ऍड झाले, टोटल झाले 6 लाख. 6 लाखाचे झाले डायरेक्टली 10,30,000. परत इथं 21%चा परतावा आहे. मग इथं खऱ्या अर्थाने हे लक्षात येतंय की आपण वाट पाहिली, पेशन्स ठेवला, इन्व्हेस्टेड राहिलो, तर आपले रिटर्न किंवा चांगले पैसे बनतात आपल्याला. पुढचा आहे आता आपण फास्ट फॉरवर्ड लगेच 10 वर्षांनी म्हणजे 5 वर्ष पुढे आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर 5 वर्षांनी परत कंटिन्युअसली 20-22% रिटर्न इथे घेऊन टोटल 22% परतावा झालेला आहे. म्हणजे जिथं 12 लाख इन्व्हेस्टेड आहे ते 12 लाखाचे 38 लाख रुपये झालेले आहेत फक्त 10 वर्षांमध्ये. 22%पेक्षा जास्तीचा हा परतावा आहे. आणि हा इंडेक्स फंड आहे. ऍक्टिव्ह फंड म्हणजे फंड मॅनेजरनी ऍक्टिव्हली जो मॅनेज केलेला आहे फंड त्याच्या ह्याच्यापेक्षा नक्कीच जास्ती असतात. पुढं आता तशीच इन्व्हेस्टमेंट पुढे 24 वर्षांसाठी कंटिन्यू ठेवली तर पहा कुठेही निगेटिव्ह नाहीये. पहिली 3 वर्षे सोडली तर नंतर कुठेही निगेटिव्ह नाहीये, हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे कन्सिस्टंटली चांगले रिटर्न देत आहेत. आता चांगले कशाला म्हणायचं, तर अगोदरचा आपला एक पॅरामीटर लक्षात घेतलेला आहे की इन्फ्लेशन महागाईपेक्षा थोडेसे आपल्याला रिटर्न एक्स्ट्रा पाहिजे.
हा झाला एकमेव पॅरामीटर. मग त्या पॅरामीटरच्या अगेन्स्ट हे सगळे जे रिटर्न पाहिले तर हे 11%, 20व्या वर्षी आहे, 14, 22, 21, 23, हे सगळे ना महागाईपेक्षा जास्त आहेत. बस आपला क्रायटेरिया किंवा आपला पॅरामीटर इथं फुलफिल होतोय. त्याच्यामुळे जास्ती तिथं विचार करण्याची काय गरज नाही. महागाईपेक्षा आपल्याला 2-5% एक्स्ट्राचे भेटत आहेत. आता हा पहा जर्नी, साधारण 24 वर्षांमध्ये 28 लाख रुपये आपल्या खिशातली इन्व्हेस्टमेंट घेतली, त्याचे बनतायत साधारण 2,74,00,000 रुपये. हे खरं माध्यम आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेल्थ क्रिएट करायचं, श्रीमंतीकडे वाटचाल करण्याचं. सो आज मार्केटची पण अवस्था थोडीशी निगेटिव्ह आहे. याचाच अर्थ डिस्काउंटेड मध्ये आपल्याला भेटतंय, याचाच अर्थ आपण ऍडिशनली खरेदी केली पाहिजे, ही संधी म्हणून आपण त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा असा प्रश्न आहे की मी अगोदरच तुम्हाला म्हटलं की आपल्याला हे झालं बेसिक लेवलचं अंडरस्टँडिंग आताच्या करंट मार्केट सिनारिओनुसार. आता आपल्याला हे समजून घेतलं गेलं पाहिजे की आपली इन्व्हेस्टमेंट करत असताना आपली विचारसरणी किंवा अशा 2-4 गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. तर त्या अशा आहेत की त्याच्यासाठी पण मी ना प्रेझेंटेशनची मदत घेतो. बऱ्यापैकी बोली भाषेत किंवा गप्पा मारताना आपण मित्राला आपल्या ज्याच्याशी आपलं ट्युनिंग जुळतं वगैरे, वेळेत हजर नाही राहिला किंवा काहीतरी लेट आला वगैरे वगैरे असं जर असेल तर त्याला विचारतो काय झोपला होतास काय, किती वेळ झालं तुला बोलवतोय किंवा तुझी वाट किती वेळ झालं पाहतोय वगैरे असं आपण बोलतो, बरोबर. सो तसंच आपला पैसा हा झोपला नाही पाहिजे. हे इन्व्हेस्टमेंट मध्ये पण याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे काय, तर आपला पैसा झोपतो. हे जरा ऐकायला पण वेगळं वाटेल. झोपणं म्हणजे काय, तर आपली जी पण काही इन्व्हेस्टमेंट आहे, लोक फायनान्स मधलीच लोक असतील, मी जबाबदारीने बोलतोय की डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे. त्याच्यामुळं लोक काही सांगतात की असा असेट क्लास झाला पाहिजे की थोडस आपली इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये घेतली गेली पाहिजे. थोडस एफडी मध्ये पाहिजे, थोडस पीपीएफ मध्ये पाहिजे, थोडस म्युच्युअल फंड इकडे तिकडे सगळीकडे इन्व्हेस्टमेंट थोडी अशी पाहिजे असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो इथं मला हे सांगणं गरजेचं आहे की जिथं महागाईपेक्षा रिटर्न भेटत नाहीत, तिथं आपला पैसा जर आपण इन्व्हेस्टमेंट केला तर याचा अर्थ आपला पैसा तिथं झोपलेला आहे. मग जर पैसा झोपतोय तर आपल्याला तिथं रिटर्न्स नाहीत भेटत, आपली तिथं वाढ होत नाहीये. पैशाला आपण झोपलेला असताना पैसा काम करता आला पाहिजे. आणि ते त्याच वेळी होतं जेव्हा आपली इन्व्हेस्टमेंट किंवा आपले डिसिजन्स हे सगळे हे इन्फ्लेशन म्हणजेच महागाईपेक्षा जास्तीचे पाहिजेत. तोच तर आता आपण कन्सेप्ट पाहिलेला आहे. मग तुम्ही आता ह्याच्यामध्ये मननचिंतन करा तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये की जिथं कुठं तुमचे डिसिजन्स असतील तिथं ते महागाईपेक्षा कमी आहेत का. असतील तर तुम्ही त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे. तिथं योग्य त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ॲडवायझरांना विचारलं पाहिजे की याच्यातून कसा मार्ग काढायचा, आणि तुम्ही मार्ग काढून पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा आहे की मी बिझनेसमध्ये वाढ करतोय. काही लोक बिझनेसमन आहेत ते मला कन्सिस्टंटली विचारतात की माझा बिझनेसचा पैसा मी बिझनेसमध्येच वाढ करतोय, बिझनेस ग्रो होतोय, मला म्युच्युअल फंड आणि याच्यापेक्षा चांगले रिटर्न तिथून भेटत आहेत, मग मी एवढं कशाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू. त्यांचा हा प्रश्न अतिशय योग्य आहे. अगदी बरोबर आहे की जर म्युच्युअल फंड पेक्षा जर बिझनेसमध्ये ते जे कोणता बिझनेस करत असतील त्याच्यामध्ये जर वाढवला तर नक्कीच परतावा जास्त भेटतो. मग कशाला करायचं इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये. तर मित्रांनो इथं मला हे सांगणं गरजेचं आहे की बिझनेसमध्ये तिथं 2 प्रकारचे रिस्क येऊ शकते. एक आहे अचानक कोविड सारखी जर परिस्थिती आली तर सगळं ठप्प होतं. ठीक आहे. किंवा जसं मॉनिटायझेशनच्या वेळेस पंतप्रधानांनी येऊन एका रात्रीत सगळे नियम बदल झाल्या, सगळेच चलनच बिघडलं. तसं असं काहीतरी होऊ शकतं अचानकपणे की ज्याचा इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवरती होऊ शकतो. ओके. म्हणून थोडी तरी अमाऊंट आपण सातत्यानं
इतर बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपली ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इतर बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे आपला जो पैसा इन्व्हेस्टेड राहतो म्युच्युअल फंडमध्ये तो रिलायन्स, टाटा आणि असंख्य कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होत राहते. म्हणजे आपण खऱ्या अर्थानं बिझनेसमध्येच इन्व्हेस्टमेंट करतोय, फक्त एक सामूहिक इन्व्हेस्टमेंट राहते. म्हणून आपल्याला रिस्क राहत नाही त्याची. ओके. पुढचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की बरीच लोक ना जे जॉब करणार आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की मला बिझनेस करायचा आहे आणि म्हणून मी इन्व्हेस्टमेंट वगैरे आत्ता काय करत नाही. माझा सगळा फोकस हा बिझनेसवरती आहे. मी थोडंसं अमाऊंट त्याच्यासाठी साठवतोय किंवा साठलेले आहे आणि मला इथं हा अमका अमका बिझनेस चालू करायचा आहे आणि मला तिथून जास्तीचं रिटर्न पाहिजे. सो इथं मला एक महत्वाचं सांगणं गरजेचं आहे, ते म्हणजे म्युच्युअल फंड मध्येच SWP असं एक माध्यम आहे की जिथून आपल्याला चांगला परतावा भेटतो. म्हणजेच जर आपण मी आता इथं प्रेझेंटेशन दाखवू शकतोय. ठीक आहे, दाखवतोच, एकच मिनिट. मित्र मित्र छवी, येस. जर आपण हे बघा, SBIचा हा मित्र SIP नावाचा कन्सेप्ट आहे. ICICIचे कंपनीचा फ्रीडम SIP नावाचा कन्सेप्ट आहे. सो असे कन्सेप्ट आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट करत असताना फुल फोकसली एका लेवलपर्यंत इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर कुठेतरी वेल्थ क्रिएट होईल आणि हाच पैसा ज्यावेळेस कामाला लागतो आपण झोपलेला असताना, त्याच वेळेस आपण टेन्शन फ्री, मग तो बिझनेस असेल, तुमचा जॉब असेल, तिथं फुल पोटेन्शियली तुम्ही काम करू शकताय आणि त्याच्यातून चांगले रिटर्न घेऊ शकताय. पण आपलं जर पैसाच काम करत नसेल, महागाईपेक्षा 2-4% एक्स्ट्राचं काम करत नसेल, तर आपल्याला खऱ्या अर्थानं पैशांची चिंता कायमस्वरूपी राहतेच. सो याच्यामध्ये काय करायचं आहे की डायरेक्टली ज्यावेळेस तो व्यक्ती म्हणत असतो की नाही नाही मला आता बिझनेस करायचा आहे, जॉब नाही कंटिन्यूस करायचा आणि म्हणून मी पैसे बाजूला ठेवतोय, इन्व्हेस्टमेंट करत नाहीये, त्यांच्यासाठी मला असं सांगणं आहे की इथे एक एक्झाम्पल आहे. इथे 10,000चं उदाहरण दिलंय. इथे किती अमाऊंट आपण घेऊ शकतोय, 5,000, 2,000, 10,000, 20,000, कितीही. तर हे 10,000 रुपये सातत्यानं 8 वर्ष जर इन्व्हेस्टमेंट केली तर 10,000 रुपये 8व्या वर्षानंतर कंटिन्युअसली प्रत्येक महिन्याला पगारासारखं किंवा पेन्शन सारखं ही अमाऊंट आपल्याला भेटत राहील. तेच 10,000 रुपये जर 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली तर 15,000 रुपये आपल्याला भेटत राहतील. ते कायमस्वरूपी भेटत राहतील. तेच 10,000 रुपये 12 वर्ष ठेवले, 12 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलो, तर आपल्याला 20,000 रुपये आपल्याला कायमस्वरूपी पेन्शनच्या स्वरूपात भेटतील. सो असं आता हे 10,000 म्हणजे 10च नाहीये, तर इथं कितीही अमाऊंट असेल तर त्याच्या डबल, त्याच्या दीडपट अशी अमाऊंट हे आपल्याला त्या कालावधीनंतर आपल्याला भेटत राहील. सो मला हे सांगणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आपला बेसिक महिन्याचा बेसिक खर्च जो असतोय, घरातला किराणा असेल, आपलं लाईट बिल, घर भाडं, अमकं तमकं, ह्याचा खर्च जर आपला भागला अशा पॅसिव्ह इन्कम मधून, तर आपण कुठंतरी फोकसली, आपण मग तो बिझनेस असेल, जॉब असेल, तिथं फोकसली आणि धडाडीनं निर्णय घेऊ शकतोय. का तर घरातल्या दूध बिलासाठी असेल, चटणी आणायसाठी, किराणा माल आणायसाठी, अशासाठी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज लागत नाही. आणि ती स्टेज एकदा आली ना, मग तुम्ही कोणताही बिझनेस करा, जरी फेल्युअर त्याच्यात आलं तरी टेन्शन राहत नाही. आणि जिथं टेन्शन फ्रीनी डिसिजन घेतला गेला जातो, तिथं सक्सेस रेट हा जास्तीच असतो. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. सो याच्यातून आपल्याला काय सांगायचं आहे की पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो पुढचा पॉइंट आहे रिटायरमेंट प्लॅनिंग. पहा, रिटायरमेंट प्लॅनिंग पण ह्याच पॉइंट ऑफ व्ह्यू आपण लक्षात घेतलं गेलं पाहिजे की रिटायरमेंटसाठी कोणतंही कर्ज भेटत नाहीये. एज्युकेशनसाठी कर्ज भेटतंय, पर्सनल लोन भेटतंय काहीतरी निमित्तानं, का तर तुमचं ऍक्टिव्ह इन्कम असतंय त्याच्या आधारे पर्सनल लोन भेटतंय, होम लोन भेटते, सगळ्या प्रकारचे लोन भेटतात. पण रिटायरमेंटसाठी कोणताही लोन भेटत नाहीये. आणि आजकाल सायन्स किंवा फार्मास्युटिकल फील्ड एवढं डेव्हलप झालेलं आहे, मेडिकल फील्ड एवढं डेव्हलप झालेलं आहे की आपल्याला सहजासहजी मरण येत नाहीये.
म्हणजे एवढं मेडिसिन एवढं होतंय, एवढं हॉस्पिटलायझेशन होतंय की आपलं आयुष्यमान हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे साधारण 60व्या वर्षी जरी आपण पकडली रिटायरमेंट, तर तिथून पुढं 30 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष पण आपलं आयुष्य असू शकतंय. मग हा मोठा कालावधी आहे. त्याची तजवीज आत्ताच आपण केली पाहिजे. नाहीतर आत्ता कसं होतंय की कंडिशनली आपण आता काम करतोय, म्हणजेच जिथं कुठं काम करतोय तिथं त्या कंडिशनवरती, त्यांच्या समोरच्या कंडिशनवरती काम करतोय. जॉब करत असेल तर त्या कंपनीच्या, त्या बॉसच्या कंडिशनवरती आपण काम करतोय. मग हेच काम करणं आपल्याला कंटिन्युअसली राहत राहील. रिटायरमेंट आपली ही होणारच नाहीये जर आतापासूनच आपण पावलं नाही उचलली तर. का? तर तो मोठा कालावधी आहे आपल्या डोळ्यासमोर. सो त्याचा विचार करून आता हळूहळू थोडं थोडं तर काय होईना, रिटायरमेंट प्लॅनिंगला प्रायोरिटी घेतली गेली पाहिजे. भले एज्युकेशनचं जर राहिलं तर ते थोडंसं त्याच्यासाठी मुलांच्या जीवावरती, मुलांच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या कुवतीवरती एज्युकेशन लोन भेटेलच. पण आपल्याला रिटायरमेंटसाठी दुसरं ऑप्शन नाही आहे. आपल्यालाच ते तजवीज काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. ओके. सो SIP NAV ॲव्हरेजिंगचं आता आपण पाहिलं की आज अशी परिस्थिती आहे की मार्केट डाऊन आहे. NAV स्वस्तात भेटतंय. NAV म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू, म्हणजेच जे पण काय आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे आपल्याला अमाऊंट भेटते ती त्या युनिटच्या माध्यमातून भेटते. ही युनिट हे स्वस्त आहे. ऑफर चालू आहे. ऑफर 8-10% हा परतावा, म्हणजेच हे डिस्काउंटेड रेट हे 10% भेटतंय आपल्याला. मॅक्सिमम 10% आपला हा आता मार्केट डाऊन झालेला आहे. ही अपॉर्च्युनिटी, समजा तुमच्याकडं 5,000, 2,000, 500 कितीही रक्कम असेल तरी इन्व्हेस्टमेंट करा आता. याचा परतावा हा नक्कीच तुम्हाला जास्ती भेटणार आहे. ओके. सो सरते शेवटी एक महत्वाचा प्लॅन तुम्हाला सांगणार आहे. जर फायनान्शियल फ्रीडम कडे जर वाटचाल करत असतोय तर हे 4 स्टेजेस असतात. पहिली, मेन नेटवर्क, माणूस पैशासाठी काम करतो. दुसरं आहे माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. ही अशी स्टेज आहे. जर इथं प्रॉपरली ऍडवायझरच्या संपर्कात राहून, ऍडवायझर जसं सांगतोय तसं आपण इथं जर व्यवस्थित मॅनेज केलं तर कुठंतरी पैशांचं टेन्शन आपल्याला राहत नाहीये. आणि त्यावेळेस आपण हे विचार करायला सुरुवात करतो की आपल्या आयुष्यात अजून पैशांशिवाय अजून काय महत्वाचं आहे, काय आहे ज्याच्यातून आपल्याला आनंद भेटतोय का, किंवा असं काय आहे की ज्याच्यातून आपल्याला समाधान पण भेटतंय. ते काम शोधायला आपण चालू करतो. आणि ते काम एकदा का भेटलं की खऱ्या अर्थानं मग पैसा हा त्याच्यासाठी काम करतोय. मॅन इज लिव्हिंग इज पॅशनेट लाईफ ही झाली. हे 4 स्टेजेस अत्यंत महत्वाचे आहेत फायनान्शियल फ्रीडम कडे जाताना. केवळ कॉर्पस असून चालत नाहीये. केवळ पैसा आहे बाबा, भरपूर पैसा आहे आणि तो बँकेत ठेवला, SWP किंवा अशा माध्यमातून आपल्याकडे पैसा येत राहिला तर खऱ्या अर्थानं आपली रिटायरमेंट होईलच किंवा फायनान्शियल फ्रीडम भेटलच असं सांगता येत नाही. कारण रोज उठल्यानंतर करणार काय आहे? रिकामं मन आहे आपलं, शैतानाचं घर म्हटलं जातं. तसं करणार काय? हातात काम पाहिजे ना. काम तर करत राहणारच आपण. असं नाही होणार की काम नाही होणार, नसणार आपल्याला. फक्त ते काम करत असताना कंडिशन्स आपल्या असणार आहेत. मग त्याच्यासाठी म्हणून आपण आत्तापासूनच डिसिप्लिन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिलं पाहिजे. नाहीतर काय होईल की पैसा येत राहील आणि आपल्याला त्या वेळेचा चांगला मोबदला देता येणार नाही. आपण मग काहीतरी वेगळं काहीतरी करत राहू की जिथं म्हणतात तसं रिकामं मन शैतानाचं घर, असं काहीतरी वेगळंच घडत राहील. तसं नाही करायचं आपल्याला. हॅपीनेस ही लेवल कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. पैसा आला तर आनंद पण टिकता आला पाहिजे. आणि आनंद तेव्हाच टिकेल की जेव्हा आपल्या आवडीचं काय आहे ते आपल्याला समजेल. आपण का करतोय, आपला का समजेल ज्यावेळेस ना, त्याच वेळेस हे कळेल. कदाचित हे जे मी आता बोलतोय हा आउट ऑफ बॉक्स टॉपिक वाटत असेल, पण तसं नाही आहे. गेल्या अनेक वर्षांचा माझा अभ्यास आहे, ज्याच्यावरती मी एक बुक पण लिहिलेलं आहे, वेद स्वचा, या टॉपिकवरती. तर याच्यातून मला हे सांगणं गरजेचं आहे की जर तुमचा व्हाय क्लिअर असेल तरच खऱ्या अर्थानं फ्रीडम अनुभवता येतं. ओके. सो माझी अशी इच्छा आहे किंवा मला असं अपेक्षित आहे की तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन मध्ये राहिलात तर खऱ्या अर्थानं तुम्हाला हे फ्रीडमच्या दृष्टीनं वाटचाल करायला एकदम सोपं राहील. ठीक आहे. सो अजेंड्याप्रमाणे आपला पुढचा टॉपिक येतोय की काही प्रश्न आहेत का? काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.
हा टॉपिक तुम्हाला कळाला असं गृहीत धरायला काय हरकत नाही. ठीक आहे. सो काही प्रश्न नसतील तर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, हा सेशन कसा वाटला? पुढची एक माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सो या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला तुमच्या मित्रांपाशी तुमच्या नातेवाईकांकडे गेलं पाहिजे असं जर वाटत असेल तर नक्की माझा नंबर शेअर करा किंवा ह्या सेशनला बोलवत राहा. जे पेराल ते उगवेल हा माझा त्याच्यावरती विश्वास आहे. निसर्गाचा नियम आहे. तसंच ज्याच्या घरी आपण श्रीमंतीला निमित्त ठरतो, कोण ना कोणतरी आपल्याही श्रीमंतीला आपल्याला निमित्त ठरतं. आपण दुसऱ्यांना चांगलं केलं तर आपलंही चांगलं 10 पटीनं होतं. त्याच मुद्द्याने मी तुम्हाला विनंती करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कन्सेप्ट पोहोचवायला मदत करा. ओके. हो. येस. काय अभिप्राय द्यायचा असेल तर देऊ शकताय, नसेल तर आपलं सेशन संपला असं म्हणायला हरकत नाही. ओके. सो थँक यू. थँक यू फॉर युअर टाइम.